नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या सेशनमध्ये. आज आपण विस्पर्स फ्रॉम इटर्निटी या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत आणि त्यातली एक प्रार्थना आपल्या साधनेमध्ये घेऊन जाणार आहोत. परमहंस योगानंदजींनी हे लिहिलेलं दुसरं पुस्तक असं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे स्वतःचे व्हायब्रेशन्स म्हणजे त्यांची स्वतःची स्पंदनं या पुस्तकात टाकली आणि आपल्याला त्यांनी इतकं ग्वाही दिली, अश्युरन्स दिला, की मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही किती जरी दुःखात असाल, तुम्ही त्रासात असाल, एकटे असाल, तरीसुद्धा गुरुची ग्वाही आणि तेवढा त्यांचं अं, आपल्या पाठबळ आहे, आपल्या पाठीशी ते आहेत, ही यातनं खरंच खूप प्रेरणा मिळते. तर हे सगळं सुरू करायच्या आधी आपण प्रार्थना आणि एक भजन करून थोडं शांत बसूया. तर पहिल्यांदी प्रार्थना म्हणूया. हे आई जगदंबे, परमपिता परमेश्वर, क्रियायोगाच्या मार्गावरील सर्व गुरुजन, जीसस ख्राइस्ट, बाबाजी कृष्ण, लाहिरी महाशय, स्वामी श्री युक्तेश्वर गिरी, प्रिय गुरु परमहंस योगानंदजी, सर्व धर्मांचे संतजन, मार्गदर्शक स्वामी क्रियानंदजी, तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार. या पुस्तकाच्या अभ्यासात आणि या सेशनमध्ये आमच्यासोबत या. या शब्दांमधून आम्हाला प्रेरणा द्या, जेणेकरून जीवनातले सगळे अडथळे आणि प्रॉब्लेम यांचा आम्ही धीराने सामना करू शकू. तुमचं प्रेम, तुमची शक्ती सतत आमच्याबरोबर आहे, ही जाणीव आम्हाला असू द्या. आम्ही तुमची मुले आहोत गुरुजी, सतत आमच्याबरोबर राहा. ओम शांती शांती शांती. भजन सोपं आहे. जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 गुरु एवढे शब्द आहेत. जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 जय
थोडं 1-2 मिनिटं शांत बसूया. पाठीचा कणा आपला सरळ आहे का तपासा. खांदे उघडे, ओपन आणि नजर कूटस्थामध्ये, दोन भुवयांच्या मध्ये स्थिर करूया. सगळं शरीर रिलॅक्स आहे आणि श्वास नाकात कसा येतोय आणि कसा जातोय याकडे लक्ष असू द्या. ओम शांती शांती. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तर हे पुस्तक आहे विस्पर्स फ्रॉम इटर्निटी. योगानंदजींचं हे पुस्तक आहे आणि यामध्ये गुरुजींनी मुख्य प्रार्थना लिहिलेल्या आहेत. त्यांनी त्यांना नाव दिलेलं आहे डिमांड्स, प्रेयर डिमांड्स. आणि बरेच महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मुख्य प्रार्थना सुरू करायच्या आधी सांगितलेलं आहे की कशी प्रार्थना करायची. तर गुरुजी म्हणतात की आपण देवाची मुलं आहोत. त्या मनाच्या स्थितीतून आपण देवाला मागितलं पाहिजे. भिकारी म्हणून नाही. म्हणजे की देवाला आपण भीक म्हणून मागत नाही, आपला हक्क म्हणून मागतोय, त्याचे मुलं म्हणून मागतोय. तर जसे आपण आपल्या आईवडिलांना मागतो आणि त्यांना ते माहिती असतं खरं तर. पण बऱ्याचदा मुलांनी फक्त विचारायची गरज असते की तेव्हा आईबाबा त्याला देतात. हो की नाही? की समजा एखाद्या मुलाला काही घ्यायचं असेल तर आधी समजा भिकारी दारात आला तर काय जास्तीत जास्त 100,000-1000 देऊ आपण. पण त्याच्याऐवजी मुलगा जर आला आणि म्हणे, "बाबा मी प्रॉब्लेममध्ये आहे, मला तुम्ही मदत करता का? किंवा मला जरा बाहेर जायचं आहे, मला काही मदत करता का?" तर आपण लगेच बाबा गाडीची चावी देतात. "ही घे गाडी, तू जा गाडी घेऊन." की त्याला बघत नाहीत की ₹1000 आहेत का 2000 आहेत. उलट अजून काळजीने विचारतात, "तुझ्याबरोबर सगळं आहे ना व्यवस्थित? पैसे घेतलेस का? सगळ्या गोष्टी घेतल्यास का?" तर अशी आई-वडिलांची किती काळजी असते आपल्या मुलासाठी, की त्यांना माहिती असतं पुढे काय होणार आहे, आपल्या मुलाला काय गरज आहे. कधी-कधी ते देतातही न मागता. जेव्हा ते बाळ लहान असतं, त्याला माहिती नसतं, मागता येत नसतं, तेव्हा ते देतात. आणि रडणाऱ्या बाळाला आधी आई उचलून घेते. कारण रडणाऱ्या बाळाला जास्त आईची गरज आहे. कारण तो बाकीच्या खेळण्यांसाठी किंवा बाकी खाऊसाठी रडत नसतो, तर फक्त आईने कडेवर उचलावं म्हणून ते बाळ कधी-कधी रडत असतं. तसंच आपण रडलं पाहिजे, की "देवा तू मला उचलून घे तुझ्याजवळ. मी तुझं बाळ आहे. मग तुझं मूल आहे. तर माझी तू काळजी घे." इवन मग देव आपले कर्म, आपले प्रॉब्लेम्स याकडे तो स्वतः इन्व्हॉल्व होतो त्याच्यामध्ये लक्ष द्यायला. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा गुरुजींनी सांगितला आहे, की आपण त्याची मुलं आहोत. आपण त्याची संतान आहोत. आपण काही वेगळे नाही आहोत. आणि दुसरं त्यांनी सांगितलं, की प्रार्थना करताना एक याच्यात चॅप्टर आहे, कीज टू डिमांड्स. आणि आता काय आपण बऱ्याचदा मराठी माणसं पण सगळे शिकलेले आहोत. कमीत कमी 10वी तर कोणी झालेलं असतं. त्याच्यापुढे मग आजकाल लहान मुलं तर इंग्लिश मीडियममध्ये अगदी लहानपणीच इंग्लिश समजायला लागतात. आणि साधारण 50शी-60चे लोकंसुद्धा ग्रॅज्युएट होईपर्यंत आणि जॉबमध्ये इंग्लिश बोललेले असतात. त्याच्यामुळे महाराष्ट्रात कुठे जरी आपण हा प्रोग्राम बघत असाल तरी थोडंफार इंग्लिश आपल्याला नक्कीच समजेल, अशी आशा करते. तर कीज टू डिमांड्स या चॅप्टरमध्ये गुरुजी सांगतात, की पहिल्यांदा आपण तर आपल्या मनातले काही आधीचे ग्रह झालेले असतील, त्याला प्रिजुडिसेस म्हणतात, प्रिजुडायसेस किंवा कोणाबद्दलचे मतं तयार केलेले असतील, कुठल्या प्रसंगातून आपलं मन आलेलं असेल, तर आपण त्याच्यामध्येच गुरफटलेलं असतं. गुरुजींची अजून एक शिकवण आहे, की रिझन फॉलोज फीलिंग. म्हणजे
चित्तामध्ये जी काही फीलिंग असेल ना, कधी बरं वाटत असेल, कधी नसेल वाटत, त्यानुसार आपले विचार म्हणजे मेंदू काम करतो. म्हणूनच चित्त आणि मेंदू ह्या दोघांचं खूप जवळचं नातं आहे. आणि कॉन्शियसनेस जो म्हणतात, की चेतना ही त्या हृदयातल्या फीलिंगनुसार मेंदू त्या चेतनेला धरून ठेवतो. म्हणजे त्या चेतनेनुसार मेंदू काम करतो. त्याच्यामुळे मग हृदयातली, चित्तातली भावना किंवा चित्तातली तुमची फीलिंग म्हणतात, जाणीव कशी आहे, याला गुरुजींनी खूप महत्त्व दिलं आहे. तर ते शांत झालेलं असलं पाहिजे प्रार्थना करताना. चित्तामध्ये कुठलाही उद्वेग नको, जाणीव असं वैताग नको. तर एक प्रकारची शांतता आलेली पाहिजे. आणि त्या शांततेतनं स्थिरता, थोडक्यात ती शांतता म्हणजे स्थिर असणं. मन हे, चित्त हे स्थिर असणं गरजेचं आहे. नंतर गुरुजी म्हणतात, की हे जे शब्द आहेत, यांमध्ये एक शक्ती आहे. योगानंदजी स्वतःच प्रचंड शक्तिशाली, त्यांचा आवाज तुम्ही जर ऐकाल तर खूप शक्तिशाली आवाज आहे त्यांचा. मध्यंतरी मी एका रिट्रीटला गेले होते मेरीलँडमध्ये. तेव्हा आमचे आचार्य जितेंद्रजी सांगत होते ह्या पुस्तकाबद्दल. तर त्यांनी सांगितलं, की समजा ते एका रेल्वे स्टेशनवर उभे होते आणि रेल्वे अशी खूप जोरात 125 माइल्स पर आवरच्या स्पीडने येत होती. आणि ते असे कडेलाच होते प्लॅटफॉर्मवर. तर ते म्हणे, इतक्या क्षणात असा दुरून लाल लाईट दिसत होता, रेल्वे येते आणि ती इतक्या क्षणात जोरात आली आणि गेली, की असं जवळ असं वाटलं, की एक काहीतरी व्हॅक्यूम तयार झाला आहे. आणि जर का ते दार उघडं असेल ना, तर ते आपल्याला आतमध्ये खेचतं. ती पॉवर जी आणि ती समजा जोरात जे काही येतं ना, ते आपल्याला असं आतमध्ये ओढलं जातं. जसं भोवऱ्याचं पण बघाल, की खूप जोरात असेल, जर भोवऱ्याच्या कडेला आपण असू, तर तो जोरात आतमध्ये खेचला जातो. तो भोवरा त्या माणसाला किंवा त्या वस्तूला आतमध्ये खेचतो. तर तशी थोडक्यात ही खूप मोठी शक्ती आहे गुरुजींच्या आवाजांची, शब्दाची, की ती माणसाच्या चेतनेला एकदम आतमध्ये, सेंटरमध्ये खेचते, स्वतःच्या केंद्रामध्ये. आणि मग आपल्याला जाणवतं, की ते इथून आपल्याच केंद्रातून बोलत आहेत. ते गुरुजींनी बऱ्याचदा सांगितले त्यांच्या भाषणात सुद्धा, की जरी तुम्हाला वाटेल हा आवाज रेकॉर्डिंगमधनं आला आहे, मॅग्नेटमधनं आला आहे, स्पीकरमधनं आला आहे, माईकमधनं आला आहे, वायरमधनं आला आहे, तरी पण मी अवकाशातून तुमच्याजवळ आलेलो आहे. आय एम इन द इथर. फक्त बोलवा आणि मी येईल. तर ह्या मुद्द्यांमध्ये गुरुजींनी खूप अजून सांगितलंय, की हे जे शब्द आहेत, प्रेयर अँड डिमांड आर लाईक प्लांट्स. म्हणजे हे छोटंसं रोपटं आहे, जे आपल्या मनामध्ये त्याचं बीज रुजणार आहे. आणि रोज तुम्ही या रोपाला पाणी द्या, तुमच्या श्रद्धेचं आणि प्रार्थनेचं जसं जसं पाणी द्याल, तसं हे रोपटं मोठं होईल आणि ते आपल्या आपण त्यातनं फळं यायला लागतील. तर ते जे कृपेचे, देवाच्या कृपेचे फळं आहेत, हे आपल्याला माहीत नसलेल्या मार्गातनं सुद्धा येऊ शकतील. फक्त आपली ती श्रद्धा आणि ती एकाग्रता आणि शांत स्थिर चित्त असणं गरजेचं आहे. तरच त्या शब्दांना बॉम्बसारखी पॉवर मिळते. अगदी एखाद्या आण्विक बॉम्बप्रमाणे ते काम करतात ते शब्द. आणि बरंच काही गोष्टी आहेत याच्यामध्ये जाण्यासारख्या ह्या गुरुजींच्या शिकवणुकीमधल्या. पण आज आपण एक प्रार्थना म्हणूया इंग्लिशमधली. ती साधारण 3दा मी वाचेल इंग्लिशमधनं. नंतर आपण तिच्यावर साधना करूया, मेडिटेट करूया इथे कुटस्थावर. छोटंसं गायडेड मेडिटेशन आपण करूया आणि नंतर परत एकदा प्रार्थना म्हणून हिलिंग प्रेयर म्हणूया आणि मग आपलं सेशन संपवूया. तर बऱ्याच प्रार्थना आहेत. इवन या पुस्तकामध्ये शेवटी काही कविता पण आहेत गुरुजींच्या. पण आज प्रार्थना निवडलेली आहे 41 नंबरची. तर ही मी वाचून दाखवते. आधी आपण कुटस्थावर नजर केंद्रित करूया आणि प्रार्थना आतमध्ये मनामध्ये घेऊया. Wake me that I may know that the terrors of mundane delusion are only dreams. Wrapped in the blanket of hope, I slept long. I dreamed I was sitting on a throne, my face wreathed in smiles. My smiles withered, and the petals of my merriment dropped away one by one. Suddenly I beheld myself in rags.
Seated on the hard stones of poverty, I wept, and my teardrops fell on the unheeding, unrelenting stones of my present circumstances. The world passed me by in mocking silence. I cried out for thy help, and thou didst wake me at last through the force of my desperation. I laughed to find myself at last neither rich nor poor, but safe forever in thy arms. Oh, waken all anxious souls from their dreams of smiling opulence and crying poverty. O Maker of dream worlds, deliver me forever from the nightmares of disease and death. Wake me to immortality. Wake me to unshaken calmness, that I may know the fierce terrors of mundane delusion to be only dreams. अजून एकदा वाचते एक प्रार्थना. Wake me that I may know that the terrors of mundane delusion are only dreams. Wrapped in the blanket of hope, I slept long. I dreamed I was sitting on a throne, my face wreathed in smiles. My smiles withered, and the petals of my merriment dropped away one by one. Suddenly I beheld myself in rags, seated on the hard stones of poverty. I wept, and my teardrops fell on the unheeding, unrelenting stones of my present circumstances. The world passed me by in mocking silence. I cried out for thy help, and thou didst wake me at last through the force of my desperation. I laughed to find myself at last neither rich nor poor, but safe forever in thy arms. Oh, waken all anxious souls from their dreams of smiling opulence and crying poverty. O Maker of dream worlds, deliver me forever from the nightmares of disease and death. Wake me to immortality. Wake me to unshaken calmness, that I may know the fierce terrors of mundane delusion to be only dreams. प्रत्येक शब्दामध्ये अजून केंद्रित होऊया. हा जो भक्त आहे, प्रार्थना करणारा, हा आधी स्वप्नात आनंदी असतो आणि नंतर दुःखी होतो आणि त्याला देव उठवतोय. तो प्रार्थना करतोय की मला त्या स्थिरतेमध्ये ने आणि या भवसागरातले जे दुःख आहेत ते एक स्वप्न आहे याची मला जाणीव करून दे. तर एकदा प्रार्थना म्हणते आणि मग आपण साधना करूया. Wake me that I may know that the terrors of mundane delusion are only dreams. Wrapped in the blanket of hope, I slept long. I dreamed I was sitting on a throne, my face wreathed in smiles. My smiles withered, and the petals of my merriment dropped away one by one.
Suddenly I beheld myself in rags. Seated on the hard stones of poverty, I wept, and my teardrops fell on the unheeding, unrelenting stones of my present circumstances. The world passed me by in mocking silence. I cried out for thy help, and thou didst wake me at last through the force of my desperation. I laughed to find myself at last neither rich nor poor, but safe forever in thy arms. Oh, waken all anxious souls from their dreams of smiling opulence and crying poverty. O maker of dream worlds, deliver me forever from the nightmares of disease and death. Wake me to immortality. Wake me to unshaken calmness, that I may know the fierce terrors of mundane delusion to be only dreams. Om. पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे आहे. आणि जे काही आवाज येत आहेत कानातून त्यांची एक नोंद घेत श्वासावर एकाग्र होऊया. जसा आपोआप श्वास येईल तसं मनात हॉंग म्हणायचंय, आणि जसा आपोआप श्वास जाईल तसं मनात सॉ म्हणायचं. हॉंग सॉ. नजर दोन भुवयांच्या मध्ये वरच्या बाजूला असू द्या, वरच्या दिशेने. हॉंग सॉ.
आता नाकातून एक लांब श्वास घेऊया आणि तोंडाने 3दा उच्छ्वास करूया. हॉंगसॉ टेक्निक थांबवून शांततेत बसूया. ओम ओम ओम. सगळ्यांच्या आरोग्याकरता जगन्मातेकडे प्रार्थना करूया. हे आई जगदंबे, सर्व साक्षी तू तुझ्या सर्व लेकरांमध्ये वास करून आहेस. तुझ्या आरोग्यदायी निरामय उपस्थितीला सगळ्यांच्या शरीरामधून, मनामधून आणि आत्म्यामधून प्रकट कर. हातांमध्ये ऊर्जा आणून 3 वेळेस ओम म्हणून ही ऊर्जा सगळीकडे पाठवूया. ओम ओम ओम. शांती शांती शांती. धन्यवाद सगळ्यांचं जॉईन केल्याबद्दल.